शेतकरी पुत्र कधी झाला गुत्तेदार मित्र? खासदार अमोल कोल्हे यांची आमदार राजू भैया नवघरे यांची बोचरी टीका। तर पाळण्यात पाय वेगळे होते आणि चालताना वेगळेच दिसले। जयप्रकाश दांडेगावकरांनी शिष्याबद्दल केली खंत व्यक्त। वसमत विधानसभेत शेतकरी पुत्र म्हणून विजयी झालेले आमदार कधी गुत्तेदार मित्र झाले कळलेच नाही। त्यामुळे आता बस झाली टक्केवारी, आता वाजवा तुतारी अशी आमदार राजू भैया नवघरे यांच्यावर बोचरी टीका करीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले। वसमत येथे शिवस्वराज्य यात्रा शनिवारी पोहोचली। या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, युवकचे प्रदेशाध्यक्ष यासह पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी आमदार राजू भैया नवघरे यांच्यावर कडाडून टीका करीत महाराष्ट्रात सर्वसामान्यांचं सरकार आणण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले। तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ज्यांनी शरद पवार यांना सोडले तो नेता पडणारच असा रोख आमदार राजू भैया नवघरे यांच्यावर लावत आगामी उमेदवार महाविकास आघाडीच्या सत्तेतील असून त्यांना सन्मानाचं पद दिलं जाईल असे उपस्थितांना आश्वासन दिले। माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनीही आमदार राजू भैया यांचा समाचार घेताना पाळण्यात पाहिलं तेव्हा वेगळेच पाय दिसले आणि चालताना मात्र वेगळेच आहेत अशी टीका केली। कार्यक्रम सुरू असताना सकल मराठा समाजाच्या वतीने स्टेजवर जाऊन एक मराठा लाख मराठा घोषणा देत व्यासपीठ हादरून सोडले। मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी आपली भूमिका मांडण्याची विनंती त्यांनी केली। प्रास्ताविक तालुकाध्यक्ष दौलत हुंबाड यांनी केले। सूत्रसंचालन प्रकाश शिंगडे यांनी केले। कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते। प्रतिनिधी अनिता चव्हाण। पण प्रत्यक्षात पाळण्यातले पाय आणि या 5 वर्षात चालणारे पाय त्याच्यामध्ये फार अंतर झालं। म्हणून पुन्हा एकदा आता आपणाला फेर विचार करावा लागणार आहे। कालच्या विधान परिषदेच्या मतदानापर्यंत जरी परत आले असते तर मला हे बोलण्याची गरज पडत नव्हती। मला वाटलं गेले, येता का परत? नाही म्हणले आपण साहेबाला कसं सोडता येईल, येतो। पण विधान परिषदेच्या मतदानाच्या वेळी 10:30 वाजता मला जयंत पाटलाचा रात्री फोन आला की तुमचे आमदार फोन उचलत नाही। मी फोन करून त्यांना सांगितलं की जयंत पाटील साहेबांचा फोन घ्या। काय त्या दोघांचं बोलणं झालं मला माहित नाही, पण मला विधान परिषदेला या बाजूने मतदान करतील ही अपेक्षा होती। पण एकदा रक्त तोंडाला लागल्यावर शाकाहारी जमत नाही माणसाला। त्यामुळं मला तुम्ही सगळ्यांनी आग्रह केला, 7 तारखेला आपण बैठक घेतली आणि त्या बैठकीच्या निर्णयाप्रमाणे आज तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण दिलेलं आहे। मी दुसऱ्याच्या बाबतीत बोलताना एवढंच बोलतो की जेव्हा तत्वावरती आच येते, चांगली माणसं रांग सोडून बेरांग चालतात, त्यावेळी आपणाला हा मार्ग जनतेला दुरुस्त करावा लागतो। अख्ख्या महाराष्ट्राचं राजकारण बिघडले। मर्द असते स्वतःचे वेगळे पक्ष स्थापन करायचे होते। शेंबड्या पोराला माहितीये शिवसेना बाळासाहेब ठाकरेनं तयार केली, राष्ट्रवादी शरद पवार साहेबांनी तयार केली। पण यांचे निवडणूक आयोगावरती दबाव, यांचे सगळ्यावरती दबाव, आणि त्यांनी सांगितले की खरी राष्ट्रवादी ही दादाची आहे, खरी राष्ट्रवादी ही शिंदेची। पण लोकसभेच्या निवडणुकीत लोकांनी दाखवून दिलं की खरी राष्ट्रवादी कुणाची आहे। त्याबद्दल मी सगळ्या जनतेचे आभार मानतो। पुष्कळ काही बोलण्यासारखं आहे। विकासाची बरीच नारळ मागच्या 5 वर्षात फोडल्या गेली। जाहिरात खूप झाली, व्हॉट्सअपवर फोटो आले, पण रस्ते शिल्लक आहेत का? मी 2च गतिमान सरकारची उदाहरणं देतो। 6 वर्ष झाले हा नांदेड परभणी रस्ता चालू आहे, गतिमान सरकार म्हणतात तुम्हाला। आशेगाव ते हयातनगरचा सरकारचा रस्ता या 5 वर्षात 2दा दुरुस्त झाला। काय रस्त्याची अवस्था आहे, काल गेलो, पाऊस पडला तर मोटरसायकल जाऊ शकत नाही। नद्याने बंधारे केलेत, 50-50 लाखाचे एस्टिमेट असलेले बंधारे सुप्रमा, हा मंत्रालयातला लय लाडका शब्द आहे, सुधारित प्रशासकीय मान्यता, 50 लाखाचे बंधारे 1.25 कोटीला गेले। विजेचे खांब पाहिजे असतील तर 30,000 40,000 रुपये खांबाला द्यावं लागले।
ट्रान्सफॉर्मर पाहिजे असतील तर 40,000, 50,000, लाख रुपयापर्यंत ट्रान्सफरला द्यावं लागले. मुंबईच्या मंत्रिमंडळाची गरजच नाही. इथे एक बारीक मंत्रिमंडळ स्थापन झालं. एक मंत्री तहसीलला बसत होता, एक मंत्री पंचायत समितीत बसत होता, एक पोलीस स्टेशनला बसत होता, BNCला ठिकठिकाणी अनेक मंत्री होते. त्या सगळ्याचं जर आपल्याला दुरुस्त करायचं असेल, हा जिल्हा कधी खूप चांगला होता. आज भयमुक्त जिल्हा झालेला आहे, भ्रष्टाचार युक्त जिल्हा झालाय. भ्रष्टाचार मुक्त भारताची संकल्पना मोदीजी बोल. बाय द पीपल त्याचं स्पेलिंग आहे BY. ऑफ द पीपल म्हणजे OF, लोकांसाठी, लोकांची लोकशाही. याने व्याख्या बदलली. बाय हा शब्द ठेवला पण BUY विकत घ्या लोकांना. OF च्या ऐवजी OFF, ऑफ लोकांपासून काही संबंध नाही लोकांचा, आणि फार अवे फ्रॉम द पीपल अशी लोकशाहीची ही बदललेली व्याख्या. पुन्हा लोकांसारखा जर कारभार करायचा असेल तर महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये आणणं गरजेचं आहे. म्हणून या स्वराज्य यात्रेचं स्वागत करतो. मला नेहमी ऐकलेलं आहे, फार लांब लचक बोलत नाही, पण एवढीच विनंती करतो की रात्र वैराची असते आणि आपला गडी तर तुम्हाला माहित आहे कसा खांद्यावर हात घालते, कसा गळ्यात हात घालते, काय मित्र म्हणतो. त्यामुळे सगळे जागरूक राहा. युवा पिढीला सांगतो, एक तरुणाची पिढी या 5 वर्षामध्ये बर्बाद झालेली. एक युवा पिढी बर्बाद झालेली आहे. प्रत्येक गावातून 10 पोरं गेली. 5 वर्ष इथं वसमतला हिंडतात, न घरच्या शेतीचे, न मायबापाचे, न कुठं नोकरीच्या कामाचे. काही एम्प्लॉयमेंट निर्माण केलं, काही नव्या शिक्षण संस्था निर्माण केल्या, रोजगाराच्या काही संधी उपलब्ध करून दिल्या. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या वसमत विधानसभेचं गेलेलं वैभव परत प्राप्त करायचं असेल तर महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्याला निवडून द्या, एवढीच विनंती करतो. आपल्याला अमोल कोल्हे साहेबांना असं वाटलं होतं साहेब की आपण शिवस्वराज्य यात्रेच्या सभेला येतोय, पण आता आल्यानंतर खात्री पटली की ही तर वसमतचा आमदार बदलला जाणार, याची ग्वाही देणारी, याची साक्ष देणारी ही सभा आहे. त्यामुळे या कुठल्याही जरी योजना आल्या तरी सुद्धा याला भूलू नका. वसमत विधानसभेत तर वेगळीच गोष्ट आहे. 2019ला आम्ही ऐकलं होतं कौतुक, शेतकरी पुत्र कोणीतरी निवडून आला शेतकरी पुत्र, कळलंच नाही त्याचा कवा झाला गुत्तेदार मिश्र. ही जर अशी परिस्थिती तुमची झाली असेल, म्हणजे आज वसमत मध्ये येताना कोणीतरी हळूच कानात कुजबुजलं, सफेद गेला का साहेब आकडा विचारा. कशा अरे त्या पूर्णा नदीची काय अवस्था झाली, किती वाळू उपसावी याचा कधीतरी विचार व्हायला पाहिजे. पण याला कुणाचा नेमका आशीर्वाद लाभतोय? हे जेव्हा अवैध धंदे होतात ते आलेत का दिनेश? येणार सरकार हे महाविकास आघाडीच सरकार असणार आहे आणि वसमतचा आमदार हा सत्तेतला आमदार असणार आहे. त्यामुळे वसमतला जो अवैध धंद्यांचा विळखा पडलाय त्या विळख्यातून नक्की सोडू. जाता जाता एवढंच सांगतो, बास झाली टक्केवारी, आता वाजवा. बास झाली टक्केवारी आणि वाजवा तुतारी, वाजवा तुतारी. गाडा गद्दारी ही जबाबदारी तुमच्या प्रत्येकाच्या खांद्यावर सोपवतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय. त्यांचा सत्कार घेण्यात आला आणि सत्कार घेताना सगळी या मतदारसंघातले कार्यकर्ते एकत्रित आले आणि त्यांनी हट्ट केला की दांडेगावकर साहेबांनी हो म्हटल्याशिवाय सभा उठणार नाही. आज मला इथं तरुणी दिसत आहेत, ज्येष्ठ कार्यकर्तेही दिसत आहेत. आपण ज्याला निवडून दिलं त्यानं आपला भ्रमनिरास केला, पवार साहेबांची साथ सोडली, गद्दारी केली. गद्दार माणसांना धडा शिकवण्याचा पण आपण सगळ्यांनी केलेला दिसतोय.
आणि त्याचा परिणाम येणाऱ्या विधानसभेत दिसेल असा मला स्वतःला विश्वास आहे. आपल्याला लढाई आपली कुणाशी आहे? लढाई आजही तुम्ही आत्ताही तुम्ही इथं या ठिकाणी सभा ऐकत थांबलेला आहात. बरेच जण उभे आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बरीच स्थित्यंतर मागच्या काळात होऊन गेली. 5 वर्षापूर्वी या विधानसभा मतदारसंघामध्ये जयप्रकाश दांडेगावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण शरद पवार साहेबांना एक आमदार निवडून दिला. 5 वर्षाच्या काळात बरंच पुलाखालून पाणी वाहून गेलं आणि त्या आमदारात जय पण राहिला नाही आणि प्रकाशही राहिला नाही. आता मात्र तो आमदार बिचारा मोकळा झाला. तुम्ही सगळ्यांनी 5 वर्ष त्यांचा कारभार पाहिला. ठराविक लोकांच्या लांगूल चालनाच्या पलीकडे काही काम झालं नाही. दांडेगावकर साहेब ज्यावेळी माझ्याकडे आले त्यावेळी तिरू नदीत पाण्याची उपलब्धता नव्हती. ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची.